दरम्यान परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे मॅडम सध्या आपल्या सोबत आहेत। मॅडम, टीईटीचा पेपर फुटलाय, नक्की हा सगळा कसा प्रकार घडला, काय सध्या पुढे पावलं उचलली जात आहेत? उद्या दिनांक 28 जून 2026 ला जी टीईटी परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार होती ती आम्ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। 1728 केंद्रांवर महाराष्ट्र राज्यामध्ये ही परीक्षा होणार होती। यासाठी 6,125,000 उमेदवार हे प्रविष्ट होणार होते आणि ही परीक्षा आम्ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। पेपर फुटलाय, नक्की तो कशा पद्धतीने समोर आलाय, कुठून फुटलाय, काय आता सध्या सगळी माहिती समोर येते? नाही, याबद्दल प्रसार माध्यमांवरूनच आम्ही तर परिषदेत आता परीक्षेचंच कामकाज करण्यासाठी उपस्थित होतो। जेव्हा प्रसार माध्यमांवरून आणि दूरध्वनींवरून आम्हाला जेव्हा कळलं त्यावेळेला लक्षात आलं की हे असं झालेलं आहे, म्हणून लगेचच पेपर आम्ही पुढे ढकलण्यात हे केलेलं आहे। कसा पण पेपर, काय काळजी घेतली? म्हणजे आता जर आपण बघितलं तर नीटचा पेपर फुटला, त्याच्यानंतर लगेच टीईटीचा फुटतो, म्हणजे काय नक्की चाललंय, काय झालं, कुठं लूप होल्स राहिले? नाही, त्याची आता चौकशी चालू आहे, त्यामुळे त्यावर मी भाष्य करू शकत नाही। मॅडम, हे कोण कंडक्ट कर, तुमच्याकडून हे कोण कुठं कुठं होणार होतं, काय सध्या असं समजतंय की मुंबई म्हणजे ठाण्यातून कुठं तरी पेपर हा लीक झालाय? हां, आम्हालाही तसं समजत आहे, परंतु परीक्षा परिषदेमार्फत पूर्ण उपाययोजना करण्यात आली होती। गोपनीयरित्या प्रश्नपत्रिकांची निर्मिती केलेली होती, इन कॅमेरा सगळ्या ह्या गोष्टी चाललेल्या असतात। गोपनीयरित्याच प्रश्नपत्रिकांचं गोपनीय प्रेसला दिलेल्या होत्या। ह्या सगळ्या गोष्टींची गोपनीयता पाळण्यात आलेली होती, परंतु तरीसुद्धा आता समजते पेपर तर त्याची चौकशी होईल। एवढी गोपनीयता पाळण्यात आली तर मग काय कुठं कमी पडलं मॅडम? कारण सातत्याने अशा पद्धतीने जर पेपर लीक होत असेल तर एवढे लाख विद्यार्थी जर तयारी करत असतील तर त्यांचं भविष्य तर दावावर लागले। हो, पण आता ते चौकशी अंती सिद्ध होईल ना, कोणी पेपर कोणी लीक केला किंवा कुठल्या स्तरावर झालं। कारण आमच्याकडे ज्या प्रश्नपत्रिका आता राज्यातील सगळीकडे ट्रेझरीमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत, हत्यारी पोलीस तिथे आहे, अशी व्यवस्था आम्ही परीक्षा परिषदेमार्फत पूर्ण इंटरनल तुमच्या इंटरनलच कुठेतरी लीक झालेला आहे? नाही सांगू शकत आता त्याच्याबद्दल, कारण आता त्याची सगळं काय आतमध्येच आहे, तुम्ही म्हणताय पेपर सुद्धा आतमध्ये इंटरनल आहे। म्हणजे राज्यामध्ये प्रश्नपत्रिकांचं वितरण होऊन त्या प्रश्नपत्रिका गोपनीय प्रेसमधून डायरेक्ट ट्रेझरीमध्ये जातात आणि ट्रेझरीमध्ये हत्यारी पोलीस बाहेर असतो आणि त्या प्रश्नपत्रिकांचं उद्या सकाळी वितरण होणार होतं। म्हणजे उद्या होणार होतं वितरण, अजून झालेलं नाही सर। आणि त्याच्या अगोदरच हा पेपर लीक होत, म्हणजे तुम्ही बघितलाय तो पूर्ण पेपर जो? नाही, आम्हाला कोणालाही प्रश्नपत्रिकेमध्ये काय आहे, आता जो लीक होऊन पेपर मोबाईलवर फिरतोय, व्हॉट्सअप ग्रुपवर आलेले आहेत, जर पत्रिका बघितली? नाही पाहिला। बरं, आता विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? कधी ही परीक्षा पुढे होणार आहे, कशा पद्धतीने पुढे पावलं उचलली जात आहेत? विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा। लगेचच आम्ही आज किंवा उद्याच परीक्षेची तारीख नक्की कळवू, कारण ह्या दुसरी प्रश्नपत्रिका, त्याचं छपाई वितरण, ह्या सगळ्या गोष्टींचा लागणारा कालावधी हा मी विचारात घेणार आहोत। साधारण हे किती कालावधी लागू शकतो? कारण विद्यार्थी पुन्हा एकदा संभ्रमात आहे, एकतर परीक्षा ऑलरेडी लेट होती आणि त्याच्यामध्ये आता पेपर लीक, आणि परत पुढे कधी होणार हा प्रश्न त्यांच्या समोर आहेच। अगदी, विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास चालू ठेवावा। आज किंवा उद्याच आम्ही परीक्षेची तारीख ही कळवूच, आणि संभ्रमित होण्यापेक्षा जे उमेदवार आहेत त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा। उद्या होणारा पेपर आता रद्द करण्यात आलेला आहे, पुढची तारीख लवकरच कळवण्यात येईल। हा पेपर फुटलेला आहे, अर्थात लीक झालेला आहे। नक्की कशा पद्धतीने हा लीक झालाय, कोण याच्यामध्ये आहे, याच्यावर कारवाई होईल, त्याला पकडतील। मात्र मॅडम जसं म्हणतायत की पूर्ण काळजी घेण्यात आलेली होती, मात्र तरी देखील हा पेपर कसा फुटला, कसा लीक झाला, याच्या बाबतीत आता नक्कीच इन्क्वायरी होईल। मॅडम, या संदर्भात आपण तक्रार देणार आहात, गुन्हा दाखल करणार आहात? ही सगळे माननीय आमचे अध्यक्ष आणि आयुक्त आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील। म्हणजे गुन्हा तर दाखल करावा लागणार? करावंच लागेल। अर्थात गुन्हा देखील दाखल होईल। मात्र नीट पेपर नंतर आता टीईटी पेपर देखील फुटलेला आहे आणि हा पेपर उद्या जो होणार होती परीक्षा ती आता रद्द करण्यात आलेली आहे, लवकरच पुढे ढकलण्यात आलेली आहे। उद्यासाठी रद्द आहे, पुढे ढकलण्यात आलेली आहे। नक्की यामध्ये कोणी नक्की हा पेपर फोडला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, मात्र अशा पद्धतीने नीटचा देखील पेपर सध्या फुटल्यामुळं तो पुढे ढकलण्यात आला आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी